आताची सर्वात मोठी बातमी, शरद पवारांचा पक्ष लवकरच फुटणार. शरद पवार लवकरच एनडीए मध्ये सामील होणार. नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चांना सध्या वेग आला आहे. कारण जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांवर भाष्य केल्यानंतर राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात सामील होणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांची भेट देखील झाली आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. इतकेच नाही तर शरद पवार गटाकडून याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठका घेण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार गटाची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांवर आता खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. ठाकरे यांच्या पक्षात फूट पडल्यानंतर आता खासदार शरद पवार यांच्याही पक्षात फूट पडणार असल्याचा दावा केला जातोय. लवकरच शरद पवारांचा पक्ष एनडीए मध्ये सामील होण्याची शक्यता काही जण व्यक्त करत आहे. या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शरद पवारांचा पक्ष एनडीए सोबत येणार की नाही हे थेट सांगून टाकलं. दरम्यान देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी काही राजकीय भेटी देखील घेतल्याचं सांगितलं जात आहे. या दिल्ली दौऱ्यादरम्यान फडणवीस यांना शरद पवार पक्षाबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना शरद पवारांच्या पक्ष एनडीए सोबत येणार नाही, ही केवळ एक पेरलेली बातमी आहे. यात कुठलेही तथ्य नाही. महाराष्ट्रात एनडीए कोणताही नवा पक्ष येणार नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातून एनडीएत कोणताही नवा पक्ष येणार नाहीये, आम्ही आमच्यासोबत कोणालाही जोडणार नाहीये, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच पवार यांचे आमदार किंवा खासदार भविष्यात आम्ही फोडणार नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट नक्की सांगा. आगामी काळामध्ये शरद पवार एनडीए मध्ये जाणार का, याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.